सध्या पुण्यामध्ये चालू आहे फेमस भीमथडी जत्रा. तर आम्ही निघालो भीमथडीला. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि सूर्य मावळत चालला होता. बघता बघता आम्ही पोहोचलो शिवाजीनगरला. जत्रेपासून जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत 4 व्हीलर गाड्यांची लाईन तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडनी गाड्यांची पार्किंग केलेली होती. खूप प्रचंड गर्दी होती आणि 2 व्हीलर तर विचारूच नका. बापरे, गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती. एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी होती. शेवटी आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये एंट्री केली. तर आतमध्ये खूप गर्दी तुम्ही बघू शकताय. इथे होतं तिकीट काउंटर. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अवेलेबल होतं. 60 रुपये पर पर्सन आणि 5 वर्षाखालील मुलांना फ्रीमध्ये. बैल नकली होते, पण बैलगाडी ओरिजिनल असं वाटत होती, पण हे नकली होतं. समोरच पोतराचं दर्शन झालं आणि तिकीट काउंटरला जमा केले आणि आतमध्ये एंट्री केली. एंट्रीलाच मस्त असं डेकोरेशन बघून वाव, खरंच खूप मस्त होतं. आणि त्या साईडनी बाजूलाच फुलांचं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. हे बघू शकताय तुम्ही. खूप छान हे केलेलं होतं आणि इतकं सुंदर अशी रांगोळ्या इथं बनवलेल्या होत्या. खूप छान. ह्या रांगोळ्या असं वाटत नव्हतं की हे रांगोळी आहे, हे पेंटिंगच वाटत होतं. वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे रांगोळी आर्टिस्ट आलेले होते. पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणांवरून आलेले होते. तर त्यांनी खरंच खूप छान रांगोळ्या इथे काढलेल्या होत्या. पूर्वीच्या काळात लोहार, कुंभार, सुतार जे काम करत होते ती भूमिका रांगोळीमधून रांगोळी आर्टिस्टने एवढ्या छान प्रकारे मांडली होती. हे तुम्ही बघू शकताय. खरंच खूप छान रांगोळ्या त्यांनी काढलेल्या होत्या. मी तर फर्स्ट टाईम अशा रांगोळ्या बघितल्या होत्या. खरंच खूप डिफिकल्ट होत्या. मला तर असं जमणार पण नाही कधीच. हे रांगोळी आर्टिस्टचंच काम आहे. फूड काउंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाळवण, मसाले, लोणचे, शोपीस, सुशोभीकरणाच्या वस्तू आहेत. अनेक लाकडांपासून बनवलेल्या गृहोपयोगी वस्तू आहेत. इथे आपल्याला एकाच छताखाली अगरबत्ती, परफ्यूम ते चीज, पनीर यांपासून बनवलेले वेगवेगळे स्नॅक्स सगळं काही इथे मिळते. खूप छान वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडी इथे विकण्यासाठी होती. तुम्ही गर्दी बघू शकता. इथे आय लव्ह भीमथडी असं लिहिलेलं होतं आणि फुलझाडी तर बघू शकताय तुम्ही, खूप छान आहेत कलरमध्ये. आणि शेवटी आम्ही आलो फूड स्टॉलकडे. इथे व्हेजमध्ये पण खूप साऱ्या डिशेस अवेलेबल होत्या आणि नॉनव्हेजमध्ये पण होतं. आणि खूप एवढं सगळं काही होतं की असं होत होतं काय घेऊ आणि काय नाही. शेवटी आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही ट्राय केलं आणि मस्त होतं सगळं काही. फूड स्टॉलमधून बाहेर आल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंगही केली आणि अशा प्रकारे आमचे 4-5 तास कसे गेले हे आम्हालाही समजलं नाही. सो भेटूया नेक्स्ट भीमथडीला 17 डिसेंबर 2026 ते 20 डिसेंबर 2026 पर्यंत. बाय. Like, share and subscribe for the video.